श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत श्री मार्तंड विजय कथासार अध्याय 21. महादेव ऋषींचे पुनर्वसन करतात. एवढे झाल्यावर महादेवांनी आपल्या परिवारातील भूते, वेताळ व उग्र शक्ती देवता अशा सर्वांना त्यांच्या स्थानी पाठवून दिले. वनवासी लोकांना निरोप दिला. नंतर त्यांनी ऋषींना सांगितले की त्यांचे आश्रम पूर्वीप्रमाणे उभारले आहे व त्यांचे परिवार तिथे स्थापन केले आहे. तरी आता सर्वांनी आश्रमी जावे आणि तप व अग्निसेवा करीत आनंदाने राहावे. त्यावर ऋषींनी विनंती केली की एक वार त्यांच्या आश्रमात येऊन त्यांना धन्य करावे. ती विनंती महादेवांनी मान्य केली आणि ते आश्रमात गेले. तिथे सर्वांनी महादेवांचे सर्व उपचारांनी पूजन केले. मग ते हात जोडून म्हणाले की देवा, आता तुम्ही परतून कैलासावर जाल, पण आम्हाला आधार कोण देईल? महादेवांनी वचन दिले की सर्वांनी निर्भयपणे राहावे. भविष्यात जेव्हा कधी संकट उत्पन्न होईल तेव्हा त्यांचे स्मरण करावे, म्हणजे ते प्रकट होऊन संकटांचे निरसन करतील. असा वर देऊन ते निघून गेले. ऋषीसुद्धा तपाचरण करीत कालक्रमणा करू लागले. असा पुष्कळ काळ लोटून गेला. पुढे कलियुगाचा आरंभ झाला. भयभीत होऊन सर्व ऋषी वैतरणी नदीच्या पैल तीरावर एक अतिविशाल असा वडाचा वृक्ष होता, त्याच्या तळाशी एकत्र जमले आणि उंच स्वरात महादेवांचा धावा करू लागले. तेव्हा तात्काळ त्यांच्या समोर प्रकट होऊन त्यांनी आवाहन करण्याचे कारण विचारले. त्यावर ऋषी म्हणाले की देवा मणिमल्लांतका, आता महादूषित असे कलियुग सुरू झाले आहे. त्या कलीच्या प्रभावाने धर्मकर्माचा लोप होईल, ही आम्हाला भीती आहे. यास्तव कृपा करून आम्हाला निर्भय करावे. महादेवांनी हसून त्यांच्यासाठी काय करावे असे विचारले असता ऋषी सांगू लागले की या स्थळी महादेवांनी स्वयंभू लिंग स्वरूपात प्रकट होऊन वास्तव्य करावे, म्हणजे त्या लिंगाची नित्य पूजा करून कलीच्या उपद्रवापासून मुक्ती मिळेल. तेव्हा तथास्तु म्हणत महादेव अदृश्य झाले व जिथे ते उभे होते त्या जागी 2 लिंगे म्हणजेच महादेव आणि पार्वती अशी उत्पन्न झाली. ती हळदीच्या चूर्णाने माखलेली होती. ती पाहताच सर्व ऋषींनी आनंदाने जय जयकार केला. तो दिवस रविवारचा असून तिथी षष्ठी होती. मार्गशीर्ष महिन्यातला शुक्ल पक्ष होता. शततारका नक्षत्र असून चंद्र कुंभ राशीतून परिभ्रमण करत होता. अशा त्या शुभसमयी देवांसहित इंद्र यात्रेसाठी आला. पाताळातून नाग ब्राह्मण रूपात आले. नंतर देव व ऋषी यांनी विचार विनिमय केला व सर्वसाधारण लोकांना उपासना करता यावी यासाठी मातीची मूर्ती तयार केली व तिची स्थापना केली. नंतर मोठा महोत्सव करून त्याचे नाव मैराळ असे ठेवले. सर्वांनी मिळून 108 उपचारांनी लिंगाची पूजा केली. शेवटी सर्वांनी मिळून मंगलारती केली, स्तुती स्तोत्रे गायली व जय जयकार केला. तेव्हा त्या लिंगातून आवाज निघाला की हे भक्तांनो, मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. तरी जे तुमचे इच्छित असेल ते माझ्याकडे मागा, म्हणजे मी ते तुम्हास देईन. असे ऐकून सर्वजण म्हणाले की स्वामी, या लिंगाचे जे कोणी पूजन करेल त्याच्यावर कृपा कर. संतती, संपत्ती, वाहने, दास दासी, नावलौकिक व यश लाभून शेवटी त्यांना कैलास लोक प्राप्त व्हावा. हे 700 श्लोकांचे महात्म्य म्हणजेच मल्हारी महात्म्य लिहून त्या पुस्तकाचे जे पूजन करतील त्यांना सुद्धा अशीच फळे मिळावीत. त्यांना शत्रू नसावेत. तशीच ग्रहपीडा, पिशाच्च बाधा, वनदेवता, सर्पादी विषारी प्राण्यांचा उपद्रव नसावा. शाकिनी, डाकिनी यांची त्यांना बाधा होऊ नये. जादूटोणा, देवदेवस्की, शाबरी मंत्र प्रयोग त्यांच्या बाबतीत निष्कळ व्हावेत व ते भक्त नित्य निर्भय असावेत. त्यावर शिवलिंगातून शब्द निघाले की जे तुम्ही मागितले आहे ते सर्व मी तुम्हास देत आहे. अध्याय 22. अष्टतीर्थांचे वर्णन. ऋषींनी सनतकुमारांपाशी प्रेमपुरात अनेक तीर्थे आहेत त्यांचे वर्णन कथन करण्याची विनंती केली असता ते सांगू लागले. तिथे 33 कोटी तीर्थे असून त्यांचे महात्म्य ब्रह्मदेव, स्कंद, शेष हे सुद्धा यथातथ्य वर्णन करू शकणार नाहीत. तरीही त्यांच्यातली सिद्धिदायक अशी जी मुख्य 8 पुण्यपावन क्षेत्रे आहे त्यांचे वर्णन आता ऐका. शक्तितीर्थ. मुख्य देवाच्या उत्तरेकडे विशाल असे शक्तितीर्थ या नावाचे पवित्र कुंड आहे. त्याला लक्ष्मीतीर्थ असेही ज्ञानी लोक म्हणतात. तिथे रविवारी वैधृती व्यतिपात असा योग आला असताना अगर सूर्य संक्रांत असेल तर स्नान करतात. शिवाय अश्विन मासातील नवमी, चैत्र शुद्ध षष्टी, चैत्र पौर्णिमेस स्नान करावे.
किंवा कार्तिका पौर्णिमा कृत्तिका योगावर व आपले जन्म नक्षत्र असेल तेव्हा अवश्य स्नान करावे किंवा नेमाने वारीस जाऊन स्नान करावे. त्याचाही विधी सांगतो, तो ऐका. प्रथम स्नान करून मूळ लिंगाचे दर्शन घ्यावे. नंतर घृतमारीची पूजा करावी. पुन्हा श्रीचे देवळात येऊन भंडारा वाहून पूजा करावी. त्यामुळे सर्व पातके नाष्ट होऊन सुख लाभते. मार्तंडाच्या पूजेचा संपूर्ण महिमा शेषालाही सांगणे जमणार नाही. गया तीर्थ. आग्नेय दिशेकडे गया तीर्थ नावाचे पुण्य पावन कुंड आहे. तिथे देवाचे चरण आहे. तीळ व दर्भ घेऊन त्या कुंडात विधियुक्त स्नान करावे आणि पितृश्राद्ध करावे. पिंड मल्हारीच्या पायावर व्हावेत. असे केल्याने पित्तर सुखी होतात. याविषयी एक कथा सांगतो, ती ऐका. या पूर्वीच्या कल्पात मेघवाहन नावाचा एक महान धार्मिक राजा होऊन गेला. तो जरी पुण्यवान होता तरी त्याचा पुत्र चंद्रसेन हा मात्र दुराचरणी होता. त्याचा दुष्कृत्यांचा परिणाम म्हणून पितरांना अधोगती मिळून हा सुद्धा दुःखी असायचा. शेवटी तो मेल्यानंतर कावळा बनला होता. पण जिवंतपणी एकदा त्याने शिवरात्रीचे व्रत केले होते. तेवढ्या पुण्यामुळे एकदा तो गया तीर्थावरून चोचीत पाणी घेऊन उडत चालला असताना एक थेंब खाली श्रीचरणांवर पडला. तेवढ्या पुण्याईचे फळ म्हणून तत्काळ त्याचे पित्तर कैलास लोकात गेले व त्याचे कावळ्याचे शरीर गळून पडले व तो दिव्य शरीरी बनला. मग अंती तोही कैलासी गेला. कपिल तीर्थ. हे कपिल तीर्थ नावाचे कुंड उत्तर दिशेस आहे. त्या तीर्थामध्ये कपिला षष्टीला स्नान करावे. त्यामुळे पापांचा नाश होतो. मात्र विनायक कपिला षष्टी वर्ज्य करावी. स्नानानंतर मार्तंडाचे पूजन करावे. गुप्त मल्लेश्वर तीर्थ. हे गुप्त मल्लेश्वर नावाचे तीर्थ ईशान्य दिशेस आहे. तिथे स्नान करावे, पाणी प्यावे आणि मल्हारी देवाचे पूजन करावे. त्या योगाने भक्ताचे सर्व दोष जळून जातात. त्याचा महिमा स्वतः ब्रह्मदेवाने सांगितला आहे, तो ऐका. पूर्वी स्वारोचिष नावाच्या मन्वंतरात पृथ्वीवर प्रयाग नावाचे एक क्षेत्र होते. तिथला राजा न्यायी व धार्मिक होता. तरीही कालचक्राच्या फेऱ्यात सापडून तो राज्यभ्रष्ट झाला व देशोधडीस लागला. मग तो नाईलाजाने चोर बनला आणि वाटमारी करू लागला. तो द्रव्यासाठी प्रवाशांना गाठून ठार करीत असे. ब्राह्मण, विद्यार्थी, वधू, वर असे कुणाही त्याच्या तावडीतून सुटत नसत. तो अरण्यात राहत असे. एकदा तो वाघाकडून मारला गेला. पुढे फार काळ नरकयातना भोगून तो गाढव योनीत जन्मास आला. सोमदत्त नावाच्या एका कुंभाराने त्याला पाळले. पुढे एकदा या गाढवावर सामान लादून तो कुंभार सहकुटुंब मल्हारीच्या वारीसाठी आला होता. त्याच वेळी दैवयोग असा की तो गाढव तहानेने अति व्याकुळ झाला आणि खाली कोसळला. तेव्हा सोमदत्तने लगबगीने मल्लेश्वर कुंडातील पाणी मडक्यातून आणून त्या तडफडणाऱ्या प्राण्याच्या तोंडावर ओतले. पण ते पाणी मुखामध्ये पडण्याआधी त्याचा प्राण गेला. तरीही त्या तीर्थजलाच्या केवळ स्पर्शाने फळ मिळून तो दिव्य शरीर धारण करून पुढे राजा म्हणून जन्मला. त्याचे पित्तरही स्वर्गलोकी गेले. नंतर तो राजासुद्धा सर्व भोग भोगून अंती कैलासी जाऊन राहिला. पाप विनाशन तीर्थ. हे तीर्थ मूळ लिंगाच्या दक्षिणेकडे आहे. शेजारी एक विस्तीर्ण पिंपळाचे झाड आहे. त्यावर भैरव निवास करतो. त्या तीर्थात अगोदर स्नान करावे आणि नंतर पिंपळरूपी भैरवाला आलिंगन द्यावे. मग मल्हारी देवाचे दर्शन घ्यावे. असे केल्याने अनेक जन्मांतील फार मोठी पापे सुद्धा निघून जातात. असा या तीर्थाचा महिमा आहे. नंदी कुंड तीर्थ. पाप विनाशन तीर्थाजवळच हे कुंड आहे. त्यात स्नान करून जर वेदज्ञानी ब्राह्मणाला गायीचे दान केले तर अपार पुण्य लागते. नंतर मल्हारी देवाचे दर्शन घ्यावे. रुद्रकुंड तीर्थ. ईशान्य दिशेस हे कुंड आहे. यात स्नान केल्याने पुनर्जन्म होत नाही. आत्मज्ञानाची प्राप्ती होते. या तीर्थाचा प्रभाव सांगतो, तो ऐका. इंद्रस्थळ नावाच्या नगरात शुंभदंत नावाचं एक वेदाचरणी ब्राह्मण राहत असे. तो नित्य वेदोक्त ब्रह्मकर्मे आचरित असे. तथापि आपले कर्म करताना काही चूक तर झाली नसेल ना, अशी त्याला शंका वाटे. असाच क्रम चाललेला असताना पुढे तो शंभुदंत दैवयोगाने मरण पावला. यमाकडे त्याला नेले तेव्हा असे आढळले की त्याने आयुष्यभर जे कर्म आचरले त्यावर श्रद्धा नसल्यामुळे ते कर्म शाशंक चित्ताने केले गेले आहे. परिणामी त्या कर्माचे फळ म्हणून पुण्य मिळण्याऐवजी त्याच्या खात्यावर पापच जमा झाले होते. अर्थात तो 100 जन्मांपर्यंत किडा झाला.
नंतर भाग्याने तो पक्षी झाला व योग्य समयी उडत उडत रुद्रकुंडापाशी आला. तहान लागली असल्यामुळे तो कुंडातील पाणी प्यायला. तेव्हा त्याचे पक्षाचे शरीर गळून पडले आणि दिव्य देह प्राप्त होऊन आत्मज्ञान झाले. त्यावेळी तो कैलासावर जाता झाला. अंबुधारा तीर्थ हे तीर्थ उत्तरेकडे आहे. या तीर्थामध्ये स्नान करून पाणी प्यावे म्हणजे अनेक पापे निघून जातात. या तीर्थाचे महत्त्व सांगतो ते ऐका. अवंती नगरीमध्ये कंदर्प नावाचा एक महापराक्रमी राजा होता. तो जरी सर्व गुणांनी संपन्न होता तरीही स्त्रियांचा फार शौकीन होता. यांना त्या प्रकारे आटोकाट प्रयत्न करून तो हव्या असलेल्या स्त्रिया वश करून घेत असे. त्याचा अंतकाळ जेव्हा जवळ येऊन ठेपला तेव्हा 14 यमदूतांनी येऊन त्याला यमपुरीत नेले. त्यावेळी त्याच्या कर्मांचा हिशेब पाहून त्याला नरकात टाकून दिले. नंतर पुढे तो भुंगा बनला असताना काही पुण्याईमुळे अंबुधारा तीर्थापाशी आला आणि एका कमळावर बसला. तो मध पिण्यात गुंग झाला असताना एकाएकी सूर्य मावळून अंधार पडला व त्या कमळाच्या सर्व पाकळ्या मिटल्या जाऊन तो आत अडकून पडला. रात्रभर तो तसाच होता. भल्या पहाटे कुणा भक्ताने ते कमळ उपटून देवावर वाहिले. जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा त्याच्या पाकळ्या उघडल्या गेला व भुंगा मार्तंड चरणांचा स्पर्श करून उडून गेला. तेवढ्याच पुण्याईने तो मृत्यूनंतर पुन्हा या पृथ्वीवर मानव झाला व सर्व सुख भोगून अंती कैलास लोकात गेला. अशी ही पाप विनाशी व पुण्यदायक अष्टतीर्थे आहेत. अध्याय 23. 60 तीर्थांचा महिमा. अष्टतीर्थांचे महात्म्य ऐकून संतोष झालेल्या ऋषींनी सनत कुमारांना आणखीही तीर्थांचे महत्त्व सांगण्याची विनंती केली. तेव्हा ते सांगू लागले, रामतीर्थामध्ये स्नान करावे व मार्तंडाचे दर्शन घ्यावे म्हणजे तेणेकरून 7 जन्मांतील पापे जळून जातात. मल्लेश्वर तीर्थाचे स्नान करून देवाचे दर्शन घेतल्याने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होते. सूर्यतीर्थावर महिनाभर स्नान केले तर 8 प्रकारचे कुष्ठरोग दूर होतात. पूर्व दिशेकडील असलेल्या शोण नावाच्या तीर्थात स्नान केल्याने पातकांचा नाश तर होतोच, शिवाय जिवंतपणी ऐश्वर्य लाभून अंती कैलासावर स्थान मिळते. पश्चिमेकडच्या वैतरणी नदीत ग्रहण समयी स्नान करून दाने द्यावेत आणि मल्हारीची पूजा करावी म्हणजे रुद्रलोक मिळतो. शिवतीर्थात स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणखी दक्षिणेकडे 1 कोटी तीर्थ आहे. तिथे स्नान करून दान दिल्यामुळे कोटी जन्मांची पातके नष्ट होतात. नंतर पुढे जवळच अर्श्वतीर्थ आहे. त्यात स्नान केले तर स्वर्ग सौख्य मिळते. आणखी थोडेसे पुढे शक्तितीर्थ आहे. त्यात केलेल्या स्नानाचे व दानाचे फळ म्हणून देह अंती प्राणी शक्ती लोकात जाऊन राहतो. त्याच्या पूर्वेकडे उग्रकुंड आहे. तिथे स्नानदान केल्याने 10 यज्ञ केल्याचे पुण्य लाभते. जवळच गणपती तीर्थ आहे. त्यात स्नानदान केले तर सर्व विघ्नांचा नाश होतो. जिथे मार्तंड भैरवाने डुकराची शिकार केली तिथे काळभैरव तीर्थ उत्पन्न झाले. ते सुद्धा पुण्यदायक आहे. वैतरणी नदी व गरुडगंगा नदी यांच्या संगमापाशी एक वडाचा भव्य असा वृक्ष आहे. त्याचे नाव दक्षिण प्रयाग असे आहे. तिथे माघ महिन्यावर स्नान केल्याने नंतर वडाची पूजा करून 3 प्रदक्षिणा घातल्याने पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे फळ प्राप्त होते. मल्लाने सोडलेले भयानक असे वरुणास्त्र जिथे महादेवांनी सौम्य केले तिथे वरुण तीर्थ झाले आहे. तिथे एकेवेळी पार्वती पाय धुत असता काही थेंब उडून गंगेच्या कपाळी पडले. तेव्हा ती रागावली असता महादेवांनी तिची समजूत काढली व पार्वतीचे नाव म्हाळसा असे ठेवले. थोडा वेळ विश्रांती घेऊन सनतकुमार पुढे म्हणाले की आता ऋषींच्या नावाने प्रसिद्ध असलेली तीर्थे सांगतो ती श्रवण करा. अगस्ती तीर्थ, गौतम तीर्थ, अत्री तीर्थ, पुलस्ती तीर्थ व भृगु तीर्थ ही 5 तीर्थे आहेत. शिवाय अंगिरा तीर्थ, भारद्वाज तीर्थ, वसिष्ठ तीर्थ, काश्यप तीर्थ, सनक तीर्थ, जमदग्नी तीर्थ, भगीरथ तीर्थ, च्यवन तीर्थ, सनातन तीर्थ, अंबऋषी तीर्थ ही 10 पुण्यवान तीर्थे आहेत. आणखी सुराचार्य तीर्थ, कहोल तीर्थ, पाराशर तीर्थ, मतंग तीर्थ, पुंडरीक तीर्थ, कौशिक तीर्थ या नावांची तीर्थे असून कण्यतीर्थ, वत्स तीर्थ, वैश्वानर तीर्थ, मांडव्य तीर्थ, कुंडनाभी तीर्थ व व्यास तीर्थ ही सर्व पापनाशक तीर्थे तिथेच आहे. सांख्यायन तीर्थ,
कुशतीर्थ, गालवती तीर्थ, सौभरी तीर्थ, वात्सायन तीर्थ, शांडिल्य तीर्थ, गर्ग तीर्थ, मौर्व तीर्थ, मंडुकायन तीर्थ, वाल्मिकी तीर्थ, जाबाली तीर्थ, आलंबयन तीर्थ, मौनस तीर्थ अशी ही तीर्थे तिथेच आहेत. ज्या तीर्थामध्ये ज्या ऋषींनी स्नान करून तिथे तपश्चर्या केली त्या नावाने ते तीर्थ ओळखले जाते. अशी ही ऋषी तीर्थे सांगून झाली. व आता इतरही तीर्थांची नावे ऐका. अग्निकुंडात स्नान केल्याने पापे नाश पावतात. यमतीर्थात स्नान केल्याने यमयातना भोगाव्या लागत नाही. कंदर्प तीर्थात स्नान केले तर सुंदर रूप मिळते. विरंची नावाचे तीर्थात स्नान केल्याने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. हरिहर तीर्थात स्नान केले तर मार्तंडाची कृपा लाभते. कुबेर तीर्थातील स्नानाचे फळ म्हणून अमाप वैभवाचा लाभ होतो. वायू तीर्थात स्नान करणारा माणूस बलाढ्य होतो. अशी ही पुण्यपावन तीर्थे अवश्य सेवन करावी. अध्याय 24. मल्हारी मार्तंडाच्या पूजेचा विधी. पुढे सर्व ऋषींनी सनतकुमारांना विचारले की आता आपण आम्हाला मार्तंडाच्या पूजेचा क्रम सांगा. कलीने पिडलेल्या प्रजेला सौख्य मिळावे एवढ्याच करिता आम्हाला तो पूजाविधी रहस्यासह सांगा. त्यावर सनतकुमार सांगू लागले, ऋषीजन हो, 8 प्रकारच्या भक्तीची लक्षणे जशी कथन केली तशी मी सांगतो. ज्याप्रमाणे आई वडील मुलांवर अगर मुले वृद्ध मायबापांवर प्रेम करता, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना देतात आणि स्वतःच्या सुखाआधी त्यांच्या सुखाचा विचार करतात, तसाच भाव देवाविषयी असावा. त्या भक्तीमध्ये हिशेबीपणा अगर देवघेवीचा विचार करू नये. जसे दरिद्री माणसाचे चित्त धनाच्या विचारात गुंतलेले असते, तसे आपले चित्त निरंतर देवापाशी गुंतलेले असावे. सर्वप्रथम मन एकाग्र करावे आणि मनात देवाच्या सगुण व साकार मूर्तीचे स्मरण करावे. यासाठी आसन, स्नान, वेळ अशा तऱ्हेचा कोणताही निर्बंध नाही. दुसरा प्रकार असा आहे की आधी गुरुपासून मंत्र ग्रहण करावा. नंतर हळकुंडाच्या मण्यांची माळ तयार करून त्या माळेवर जप करावा. यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होते. तिसरा प्रकार म्हणजे धातूची, दगडाची वा मातीची मूर्ती स्थापन करून तिचे 16 उपचारांनी मनोभावे पूजन करावे. ती मूर्ती निर्जीव पुतळा नसून जिवंत आहे अशी धारणा करून पूजेनंतर तिचे ध्यान करावे. याला अनुमोदन असे म्हणतात. हे 3ही प्रकार क्रमाक्रमाने प्रगट होतात. पूजेनंतर मल्हारी महात्म्याचा पाठ करावा. अशा तऱ्हेने अहंकार सोडून देऊन व प्रपंचाचा भार देवावर वाहून जे देवाची भक्ती करतात त्यांच्या संसाराची काळजी देव करतो. म्हणून प्रपंच कसा चालेल अशी चिंता न करता मल्हारीची भक्ती करावी. कारण लाभ व हानी या दोन्ही गोष्टी व सुख आणि दुःख या दोन्ही कर्मानुसार व प्रारब्धानुसार मिळत असतात. एक मुख्य भक्ती साधली की मग भक्तीचे इतरही प्रकार एकामागोमाग एक असे प्रकट होतात. मग असा भक्त कोणत्याही वर्णाचा असला तरी तो मला आवडतो असे देवाचे वचन आहे. कर्ममार्गी ब्राह्मण, मुनी, श्रीमंत, संन्यासी, विद्वान अशा सर्वांपेक्षा देवाला तो प्रिय असतो. तो जिवंतपणी तर जन्मभर सुख भोगतोच, शिवाय मृत्यूनंतर कैलास लोकी येऊन राहतो. एवढी भक्ताची काळजी देवाला असते. मग त्या भक्ताला कधी ग्रहांची बाधा, मातृकांची पीडा, भूतांचा उपद्रव, डाकिनी, व्यंतर देवांचा त्रास होत नाही. जंगली अथवा पाळीव प्राण्यांचा त्रास होत नसतो. सर्व क्षेत्रांमध्ये व राजसभेत त्याला सन्मान मिळतो. वादविवाद करताना तो विजयी होतो. वैऱ्यांनी जर काही चेटूक, देवस्की, करणी, कवटाळ असे प्रयोग त्याच्या बाबतीत केले तर त्यांचा परस्पर नाश होतो. माळसापती भक्ताभिमानी असून त्याला भक्तापेक्षा जास्त प्रिय कुणीच नाही. मग तो वेदांचा ज्ञाता असो, याज्ञिक असो की अग्निहोत्री असो. तो म्हणतो, चांडाळाने जरी प्रेमभक्तीने कशीही पूजा केली तरी मला अत्यंत संतोष होतो. मनी भाव नसताना सोने व हिरे माणिके जर कोणी अर्पण केली व षडस्त्र भोजन वाढले तरी मी ते सर्व दूर लोटतो. पण प्रेमाने मूठभर भंडारा वाहून जो साष्टांग नमस्कार करतो तो मला गणेश व कार्तिक यांच्याहून जास्त आवडतो. मार्तंड म्हणतात की माझा एकनिष्ठ भक्त असूनही एखादा जन्मभर दरिद्री राहतो अशी जर शंका असेल तर त्याचे समाधान असे आहे की पूर्वसंचितापैकी जी प्रारब्ध कर्माची फळे असतात ती भोगल्याशिवाय संपत नसतात. पण एका जन्मात प्रारब्ध भोगून झाले की त्या भक्ताचे संचित व क्रियामाण कर्म पुरेपूर नष्ट होते आणि पुढच्या जन्मात तो मग श्रीमंत, बुद्धिमान, भाग्यवंत, पत्नी व मुलाबाळांसह तसेच नातवंडांचे सुख भोगणारा होतो. असे हे भक्तीचे महात्म्य आहे.
सनतकुमार पुढे म्हणतात, ऋषीजन हो, पार्थिव पूजेला आरंभ करण्याआधी ब्रह्मज्ञानी आणि मार्तंड भक्त अशा गुरुकडून मंत्रदीक्षा घ्यावी. मग यथाशक्ती गुरुची पूजा करावी. गुरुच्या आज्ञेप्रमाणे मंत्राचे पुनश्चरण करावे व मंत्र सिद्ध करावा. नंतर सोन्याची, चांदीची, तांब्याची, दगडाची किंवा मातीची मूर्ती करावी. ती मूर्ती 2 हातांची, तशीच माळसासहित व मणिमल्लांच्या मस्तकावर घोड्यावर बसलेली असावी. नाहीतर तांत्रिक मूर्ती बनवावी. तिला 4 हात असून तलवार, त्रिशूळ, डमरू, पानपात्र हातात असावे. दोन्ही बाजूंना माळसा व गंगा असाव्या. जवळ घोडा, नंदी व कुत्रे असावेत. ओल्या मातीचे लिंग करून ते चौकोनी शाळुंकेवर स्थापन करावे. अशी 2 लिंगे बनवावीत. यापैकी जमेल त्याप्रमाणे मूर्ती किंवा लिंगे बनवावी. देवाशेजारी मल्हारी महात्म्याची पोथी ठेवावी. नंतर गंध व फुले इतर साहित्याने स्वस्थ चित्ताने पोथीला मल्हारीचे स्वरूप समजून पूजा करावी व भंडारा व्हावा. फुले अनेक जातींची मिळतात. त्यापैकी मुख्य कोणती ती ऐका. पारिजातक, विविध रंगाची कमळे, सफेद, लाल, पिवळा चाफा, बकुळ फुले, पाटल पुष्पे वापरून पूजा करावी. शिवाय पांढरी व लाल मंदाराची फुले, धोतऱ्याची, निरगुडीची ही फुले मल्हारीला विशेष प्रिय आहेत. नंतर पत्री वाहावीत. त्यात जांभूळ, नागवेल, बेल, हळद, अशोक गेळ या झाडांची पाने असावीत. तशीच सब्जाची, तुळशीची पाने, दुर्वा, आंब्याची, जाईची व कवठीची पाने मुख्यत्वे असावीत. सुगंधी तूप व गुगुळ जाळावा. 3 वातींचा दिवा लावून ओवाळावा. नैवेद्यासाठी षडस्त्रयुक्त जेवण असावे. दूध साखर अर्पण करावी. 13 गुणी विडा व्हावा. नंतर वस्त्रालंकार व्हावेत. दक्षिणा ठेवावी. गीत, संगीत व आरती करावी. असे पूजन केले म्हणजे शिवकृपेने वाहन सौख्य व स्त्री सौख्य मिळते. असा उत्सव वर्षातून महिनाभर करावा. चैत्र शुद्ध तृतीयेपासून ते वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ करावा. अशी नियमितपणे पूजा केल्याने पृथ्वीवर जिवंतपणे सुख भोगून मरणानंतर कैलासावर तो भक्त शिवगण होऊन राहतो. जशी शक्य असेल तशी पूजा करून मल्हारी सहस्त्रनाम अगर मल्हारी महात्म्य वाचून व रविवारी 1 वेळ जेवण करून जे असे व्रत नेहमी आचरतात त्यांच्यावर देवाची विशेष कृपा होते. मार्गशीर्षातील शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापना, माळा वगैरे स्थापन करून 5 दिवस उपवास करावा. नंतर 6व्या दिवशी पारणे करावे. या व्रताचे नाव चंपाषष्ठी व्रत असे आहे. या तिथीला स्कंदषष्ठी असेही आणखी एक नाव आहे. खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. या पूजेमध्ये झेंडूच्या फुलांना फार महत्त्व आहे. असे हे व्रत महात्म्य प्रथम माळसाईने ब्रह्मदेवाला सांगितले. नंतर पुढे ते पृथ्वीवर प्रचारात आले. मंडळी हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे नक्की आम्हाला कळवा. तसेच जर आपण पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.